नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता तातडीचं तुमच्या समोर येण्याचं कारण असं आहे की व्हॅकन्सी लिस्टच्या अनुषंगानं आता एक नवीन अपडेट तुम्हाला MahaFYJCAdmissions.in या वेबसाईटवर निश्चित तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्ही व्हॅकन्सी लिस्टवर जर क्लिक केलं तर तुम्हाला तिथं आता सुधारणा केलेली आहे ती अशी आहे की तिथं रिजन दिसणार आहेत। म्हणजे एकूण जे 8 रिजन असणार आहेत त्यापैकी तुमचा कोणता रिजन आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट म्हटलंय त्याने तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा तुमचा कोणता जिल्हा आहे तो सिलेक्ट करा। त्यानंतर सर्च करा तर त्या जिल्ह्यातील जेवढी काही उच्च माध्यमिक विद्यालय असणार आहेत मग तो डेटा जसाच्या तसा असणार आहे। तो तुम्हाला स्वतंत्र विभाग निहाय तुम्हाला इथं आता सगळी माहिती तुम्हाला मिळणारी आहे। हा एक यातला अत्यंत चांगला केलेला बदल आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये। दुसरे एक असं आहे की कमेंट बॉक्समध्ये काही विद्यार्थ्यांनी असं म्हटलंय की नॉट ऍडमिटेड असं ऍडमिशन स्टेटस दिसतंय। बरोबर आहे, कारण 12 जून ते 14 जून कोटांतर्गत राखीव जागांचा प्रवेश चालू होता। त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि महाविद्यालयाने तो कन्फर्म केलेला आहे त्यावेळेस कॉलेज लॉग इन मधून ते कन्फर्म ऍडमिटेड म्हणून तिथं ती नोंद केली जाते। त्यामुळे तुम्हाला जे स्टेटस असणार आहे ते तुमचे ऍडमिशन निश्चित किंवा कन्फर्म झालेलं आहे हा त्याचा अर्थ असणार आहे। पण ज्यांचं नॉट ऍडमिटेड दिसतंय त्यांचं काय म्हणणं आहे तर त्यांचं असं म्हणणं असणार आहे की यांनी अजून प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला नाहीये, यांचा प्रवेश पुढे त्यामुळे ते नॉट ऍडमिटेड असं दिसणार आहे। परंतु 26 तारखेला मात्र तुम्हाला अलॉटमेंट एक पत्र तुम्हाला मिळेल, ते ज्यावेळी पाहाल त्यावेळी अलॉटमेंट याचा अर्थ तुम्हाला जे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं असतं त्याचं नाव तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तोपर्यंत तुम्हाला नॉट ऍडमिटेडच असं ते दिसणार आहे। म्हणजे हे 2 अपडेट तुमच्यापर्यंत तातडीनं पोहोचवणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी तुमच्या समोर आलेलो आहे। धन्यवाद।